तर नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आजची आहे एकादशी, आजचा आहे रविवार आणि कालची पण एकादशी होती. तर आजची आम्ही म्हणजे आम्ही सर्वांनी धरलेली आहे, म्हणजे पकडलेली आहे, धरलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आता सकाळी मी साबुदाणा भिजायला टाकलेला होता आणि पूजा वगैरे सर्व आटपून घेतलेलं आहे सकाळीच. आणि 2 प्रकारचे उसळी करावं लागतात, तुम्हाला तर माहीतच आहे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते. हे तुम्ही म्हणसान की ते काय सांगत बसते. तर नवीन तर बघू शकता. आता मी साबुदाणा मी सकाळीच भिजायला टाकत असते. मस्त साबुदाणा सकाळी मग 12-12:30 वाजता उसळ बनवून घेत असते. त्या साबुदाण्यामध्ये मी आधीच शेंगदाण्याचं कूट, मस्त शेंगदाणे भाजले, मस्त मिक्सरमधून बारीक केले आणि ते मस्त त्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतले. आणि त्याच्यासोबतच मीठ पण टाकलेलं होतं, ते पण मिक्स करून घेतलं एका कोपरमध्ये घेऊन खाली. आणि अशी उसळ केलेलं खूप म्हणजे सर्व हे असं कढईमध्ये मिक्स करताना येत. त्याच्यामुळे मी हे शेंगदाण्याचं कूट आणि तिखट वगैरे सर्व, मीठ वगैरे सर्व लागेल तेवढं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बाबांची उसळ बनत आहे वेगळी, कारण की चिरून लागते बाबांना. आता संध्याकाळ झालेली होती, हे बघू शकता. आता संध्याकाळी मस्त मॅगी बनवणं चालू आहे. आता मुलांचे उपास तर सुटलेले आहे, तन्वी प्रतीकचे. आणि तुम्हाला तर माहीत आहे मुलांचं तसंच असतं, त्यांना उसळ खायची असते म्हणून उपास असतो आणि संध्याकाळी त्यांना भूक लागते म्हणून त्यांना जेवायचं असते, म्हणून त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी खायचं असते. तर हे बघू शकता तुम्ही, त्यांच्यासाठी बनत आहे मॅगी. आणि सकाळची थोडीशी उसळ उरलेली आहे, ती आता आम्ही थोडी खाऊन घेणार आहे संध्याकाळी, आई, बाबा आणि मी. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि देवाजवळ दिवेबत्ती वगैरे करून घेतली. त्यांनी प्रतीकसाठी मॅगी बनवून घेतली. आणि आता घरची मॅगी सोडून ते विकतच्याच मॅगीच्या मागं लागलेले आहेत सध्या. तर कारण की त्यांना ते खूप टेस्टी लागत आहे म्हणून ते त्याच्याच मागं लागलेले आहेत. जास्त तर काही मी देत नसते, कधी देते. तर असो, मुलांना तर बाहेरचंच आवडत असतं खायसाठी. अशा प्रकारे आपली मॅगी झालेली आहे मस्तपैकी, तन्वी प्रतीकची मॅगी. आणि त्यांनी मस्त खाऊन घेतली. असा गेला आजचा आमचा रविवारचा दिवस. आणि संध्याकाळ झालेली आहे आणि ती थोडीशी उसळ आम्ही खाऊन घेणार आहे. तर तुमचा कसा दिवस गेला हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.